हॅलो, कसे आहात सगळे? आज मी तयार होणार आहे आंबेडकर जयंतीसाठी. तर आता मी स्किन केअर वगैरे करून घेतलेलं आहे आणि मेकअपची सुरुवात करते. मी नेसणार आहे ब्लू कलरची बनारसी साडी, जी की मी ऑलरेडी दाखवली आहे. यातलं ब्लू आणि व्हाईट कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि आंबेडकर जयंतीसाठी खूपच परफेक्ट आहे. हेअरस्टाईल मी ऑलरेडी करून घेतलेली आहे आणि आता मी मेकअप करते. नेहमीच्या मेकअपमध्ये मी फाउंडेशन यूज करत नाही, पण आज मी फाउंडेशन यूज करत आहे. सनस्क्रीन आणि फाउंडेशन झाल्यानंतर मी त्याला पावडरने सेट करून घेतलं आणि आता आय मेकअप करत आहे. तर आय शॅडो मी यूज करत आहे ब्लू कलरचे. माझ्याकडे ब्लू शेडमध्ये जे पण आय शॅडो आहेत मी ते सगळे यूज करत आहे. सगळे म्हणजे 3 आहेत यामध्ये, एक नेव्ही ब्लू, रॉयल ब्लू आणि एक स्काय ब्लू आहे. तर मी तिन्ही यूज करत आहे. मेकअप आर्टिस्ट इतकं छान शेडिंग वगैरे करण्याची गरज नाही आहे. मला जसं जमते तसं मी करते आणि फक्त छान दिसला पाहिजे. त्यानंतर आयलायनर, काजल आणि आयब्रो पेन्सिल वगैरे करून मी आय मेकअप कंप्लीट करत आहे. हे मी हायलायटर लावत आहे आयब्रोजच्या खाली, फोरहेड वगैरे जिथे पण तुम्हाला वाटते तिथे. नंतर थोडासा ब्लश यूज करत आहे मी. पिंक कलरचा ब्लश यूज केला आहे मी आणि पिंक लिपस्टिकसुद्धा यूज करत आहे. ब्लूवर पिंक लिपस्टिक खूपच छान दिसते. इथे माझा मेकअप कंप्लीट झालेला आहे. खूपच साधा सोपा आणि सुंदर असा मेकअप मी केलेला आहे. आत्ता मी ज्वेलरी घालून घेत आहे. मोत्यांचे नेकलेस मी घालत आहे. या साडीवर खूप छान दिसत आहेत ते. मी हा व्हिडिओ खूप आधी बनवून ठेवलेला, पण माझ्याकडे एडिट करायला आणि व्हॉइस ओव्हर करायला वेळ नव्हता. त्यामुळे खूप उशिरा अपलोड करत आहे मी. गुढीपाडव्याचं सुद्धा मी गेट रेडी विथ मी मेकअप लुक क्रिएट केलेला, पण एडिट करायला मला वेळच नाही मिळाला. त्यामुळे तो व्हिडिओ अजूनही तसाच पडलेला आहे माझ्या गॅलरीमध्ये. तर इथे मी बँगल्स पण घातलेत आणि ब्लू कलरची नथ घातली आहे आणि या साडीवर खूप छान दिसत आहे. हे बँगल्स मी ऑनलाईन ऑर्डर केलेले, पण ते मला जरा मोठे झालेत, पण मला ते खूप आवडले त्यामुळे मी रिटर्न नाही केले. तेच मी घातले आहेत. तर हा आहे माझा फायनल लुक आणि तो कसा वाटतो आहे मला नक्कीच